हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत एक आगळी वेगळी नवीन पद्धतीची भाजी, एकदम डिलिशियस लागणारी। काल बाजारात गेल्यानंतर मला पालेभाज्या घेण्याचा मोह अजिबात आवरला नाही। त्यातली त्यात हिवाळ्याचा दिवस आणि माझ्या आवडीच्या पालेभाज्या म्हटलं तर मला काय मोह आवरणारच नाही। आता इथे मी पालकची एक जुडी घेतलेली आहे, त्याचबरोबर मी इथे चुका देखील घेतलेला आहे। चुक्याची भाजी आमच्या इकडे याला चुक्याची भाजीच म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात? ही दिसायला अशी असते, एकदम पालकासारखीच। थोडीशी पान जाड असतात आणि चवीला आंबट असते। आणि इथे मी थोडा शेपू घेतलेला आहे, शेपूची भाजी कट करून घेतलेली। याची मिक्स भाजी इतकी छान लागते ना, आपण व्यवस्थित डाळ टाकून मिक्स करून जी हलकीशी दाल पालक टाईप भाजी इतकी प्रचंड छान लागते ना, तुम्ही नक्की ट्राय करा बघा। चुक्याच्या भाजीमुळे त्याला इतकी टेस्ट भारी येते ना, आंबट। आता इथे एक वाटी मी डाळ घेते, डाळ कुठलीही तुम्ही घेऊ शकता। इथे मी मुगाची डाळ घेत आहे, बरोबर एक वाटी घेतलेली मी, छोटी एक वाटी। आता इथे मी चुका आपण कट करून घेऊया। पालेभाज्या पहिलेच आपण धुवून घेतल्या होत्या, त्यामुळे आपण चिरून व्यवस्थित घेऊ शकतो। आता इथे मी शेपूची भाजी चिरत आहे। आता हे अगदी छोट्या एक वाटी, चुक्याची भाजी छोटी एक वाटी आणि शेपूची भाजी एक वाटी, त्या अकॉर्डिंग पालकाची आपण एक जोडी घेतली, म्हणजेच त्या 3 वाट्या होतात चिरून। तर मी ते बघू शकता, पालक आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे, जेणेकरून व्यवस्थित डाळमध्ये मॅच होईल तो आणि चव अप्रतिम लागेल। आता सगळं मिश्रण आपण हे कुकरमध्ये लावून डाळ, पालक आणि त्याच्यात 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। डाळ एकदम मऊ शिजली पाहिजे। आता कुकरची सीटी होत आहे, तोपर्यंत आपण इथे एक टोमॅटो कट करून घेत आहे मी आणि 2 कांदे घेतलेले आहेत मी। एक कांदा आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे आणि एक अशा थोडासा, म्हणजे त्याच्या पाकळ्या होतील असा कट करून घ्यायचा आहे। इथे बघू शकता तुम्ही, मी थोडासा जाडसर केलेला आहे। आणि लसूण आपल्याला एकदम फाईन चॉप करून घ्यायचा आहे। लसूण ना ठेचून टाकण्याऐवजी तुम्ही ना असा चॉप करून टाकला ना, त्याची चव खूप छान लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। त्याचबरोबर मी इथे कढीपत्ता घेत आहे, कढीपत्ता तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता। इथे मी 2 फांद्या कढीपत्ता घेतलेला आहे छोट्याल्या। आता मी एक कढई घेत आहे, त्यामध्ये मी तेल टाकत आहे। तेल मी 2 चम्मच टाकलेला आहे। आता यामध्ये मोहरी, जिरं, कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। इथे बघू शकता कढीपत्ता मोहरी व्यवस्थित तडतडली आहे, त्यामध्ये मी 2 लाल मिरच्या तोडून टाकलेल्या आहेत आणि थोडंसं हिंग ॲड करत आहे। हिंगाने चव खूप छान होते। त्याचबरोबर मी चॉप केलेला लसूण ॲड करत आहे आणि थोडासा कांदा हा आपण इथे आता बारीक केलेला टाकत आहोत। त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला। चुक्याच्या भाजीमुळे ना ह्या भाजीची चव एकदम छान लागते, एकदम। आमच्या घरी नेहमी ही भाजी बनवायची, मला भाताबरोबर इतकी आवडायची, खूप छान लागते। आता यात ना मी मोठा कट केलेला कांदा आणि टोमॅटो ॲड करणार आहे। त्याला देखील आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता मी इथे अर्धा चम्मच हळद टाकत आहे, 1 चम्मच लाल तिखट टाकत आहे आणि 1 चम्मच मीठ टाकत आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। आता बघू शकता याला व्यवस्थित कलर आलेला आहे। आता आपण कुकरचं झाकण उघडून पाहूयात, आपला डाळ पालक व्यवस्थित शिजला आहे का नाही। आता इथे बघू शकता व्यवस्थित मॅश झालेला आहे, बघू शकता एकदम सॉफ्ट झालेला आहे। आता ते सर्व मिश्रण आपण कढईमध्ये टाकून घेऊयात। तुम्ही अशा पद्धतीने भाजी केली ना, ती चव खूप छान लागते। तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता। लहान मुलांना थंडीच्या दिवसामध्ये पालेभाज्या अशा पद्धतीने खाऊ घातल्या की आरोग्यासाठी खूप छान असतात। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आता मी थोडंसं त्यामध्ये पाणी ॲड करत आहे आणि त्याचबरोबर थोडीशी मी साखर ॲड करत आहे, कारण चुक्याची भाजी आंबट असल्यामुळे त्याला बॅलन्स करण्यासाठी थोडी मी साखर टाकलेली आहे। नाहीतर तुम्ही त्या ठिकाणी गूळ देखील ॲड करू शकता। आता बघू शकता त्याला छान उकळी आलेली आहे। आता मी इथे थोडंसं तूप घेतलेलं आहे, त्याचा तडका आपण त्या डाळ पालकवर आपल्या टाकणार आहोत। इथे जिरे, मोहरी ॲड केलेली आहे
आणि मी थोडासा लसूण टाकत आहे. तडका तुम्हाला वरून द्यायचा नसेल तरी काही हरकत नाही, तशी देखील ती खूप छान लागते, कारण वरून तुपाचा तडका दिला ना ते खूप छान लागते चव. थोडी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यात थोडंसं मी लाल तिखट घातलेलं आहे, जेणेकरून वरून पालक दिसायलाही छान दिसेल आणि त्याचा लसणाचा टेस्टही छान दिसेल. बघा, लसण एकदम छान ब्राऊन झालेलं आहे आणि उरलेलं थोडंसं टमॅटो ॲड करून केलेलं आहे. त्याचबरोबर थोडीशी मी कोथिंबीर ॲड करणार आहे. बघू शकता किती छान रंग आला आहे. जशी दिसायला आहे त्यापेक्षा डबल टेस्ट ही चवीला असते. तुम्ही नक्की चुका घालून डाळ पालक बनवून बघा, त्याची चव एकदम वेगळी लागते. नेहमीची भाजी आपण तर बनवतोच, पण नवीन काही बनवलं की घरातही सगळे आवडीनं खातात. आता इथे मी भाताबरोबर सर्व करणार आहे. त्याचबरोबर मी इथे सकाळी पराठे केले होते. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या सोनाली सिंपल रेसिपीला आवर्जून लाईक करा. आता मी चव घेऊन बघते. खूप छान लागते. तुम्ही खरंच ट्राय करा. चुक्यामुळे याला एकदम वेगळी भन्नाट चव येते.